बातमी आहे धाराशिवमधून। धाराशिवमधील होमगार्ड महिलेनं वर्दीवर सील्स बनवले असून तिला पंढरपूरला वारीला बंदोबस्ताची ड्युटी नाकारण्यात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाशी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या अनिता गायकवाड यांनी आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली आहे। अन्यायाची त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी मागणी करण्यात येते। याच रील स्टार सुनीता गायकवाड यांच्याशी संवाद साधत त्यांची भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी। तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट केली, तुम्ही पोलिसात होमगार्ड म्हणून सर्व्हिसला आहात, काय नेमका तुमच्यावरती अन्याय झालाय? आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही 7 जणी होतो आणि माझा नंबर 1693 होता। मग माझ्या आधी 1692, 1694, 1696 सगळ्यांना घेतलंय, फक्त माझा नंबर वगळण्यात आला कारण मी वर्दीवरती रील केली होती म्हणून त्यांनी असं स्पष्ट सांगितलंय। मग यांनी ऑनलाईन ड्युट्या पाडल्याच नाहीत, ऑफलाईन आहेत आणि पुरुषांच्या लिस्ट पडली पण महिलांची लिस्ट पडलेली नाही। मग महिलांना सेपरेट फोन करून त्यांना ड्युट्या आहेत बा की तयारीत राहा म्हणून त्यांना फोन करण्यात आला आणि त्यांना घेऊन गेलेत। मग मी माझी पण बॅग भरून ठेवली होती, मी सगळी तयारीत होते। मग मला असं कळालं की मी नाही येत्यात। मग कळाल्याच्या नंतर मला इतका राग आला, मग मी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आणि तो खरंच व्हायरल झाला। मला फक्त न्याय पाहिजे याच्यावरतीच मी व्हिडिओ केला होता आणि मी वर्दीवरती रील केली, याचा अर्थ असं नाही की मी कुठे अपमान केलाय किंवा काय। तुमचं गुजराण कशी होती मग आता हे सगळं कसं, किती मुलं? काय नाही सर, मला 3 मुलं आहेत, 1 मुलगा आणि 3 मुली आहेत आणि मी विधवा आहे। माझे मिस्टर वारले 10 वर्ष झालं आणि मी एकटी घर चालवते। माझ्या मुलांना सुद्धा मी शेतात घेऊन काम करते। हे सगळं तुम्ही हे सगळं हकीकत सांगितलं, त्यांच्याकडून काही रिप्लाय आला ड्युटीला जावा घेऊन? काही सुद्धा नाही, त्यांना सगळी जाणीव आहे सर माझी। मी विधवा आहे आणि मला माझं कोणाचाच आदर नाहीये मला, मी एकटीच काम करते तरी सुद्धा त्यांना माझी कीव आली नाही आणि मी अशी सगळ्यांनाच माहिती आहे की माझी परिस्थिती काय आहे, पण तरी मला काही त्यांचा साथ आला नाहीये। बरं, एक सगळ्यात मोठा प्रश्न आता की पंढरपूरच्या वारीला तुम्हाला जायचं होतं ना, की ड्युटी त्यासाठीच होती ना, मग त्या वारीला दिली नाही त्याचं दुःख आहे का? हा, ज्या ठिकाणी होमगार्ड म्हणून वाशी पोलीस स्टेशनला सर्व्हिस करतात, पंढरपूरची ड्युटी होती, मात्र ती ड्युटी फक्त त्याचं कारण वर्दीवर रील्स केला याचं कारण देऊन जे आहे ते टाळले। त्यामुळे निश्चितच कुठेतरी यांच्यावरती अन्याय झाला व माझ्यावरती अन्याय जो झाला तो दूर करावा यासाठी यांनी समाज माध्यमात भावना व्यक्त केल्या, समाज माध्यमात तीव्र प्रतिक्रिया केला। तर त्यांनी आपली भूमिका थेट म्हणली। आता याच्यावर नेमकं काय कारवाई किंवा नेमकं प्रशासन काय भूमिका घेतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, पारगाव, वाशी। यानंतर वेळ झाली एका छोट्याशा